हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 32 वेअर डू वी फाइंड देम. वेअर डू वी फाइंड देम, तर ते आपल्याला कुठं भेटणार असे इथे या लेसनचं नाव आहे. चला तर पाहून घेऊया, एक्सप्लेन करून घेऊया. Here are some words that show us where we find the things or people. तर काही असे वर्ड्स आहेत, तर ते वर्ड्स यूज करून आपल्याला ते वस्तू कुठे आहेत किंवा ती व्यक्ती कुठे आहे हे आपल्याला समजून येते. इन म्हणजेच आत, ऑन म्हणजेच वर, अंडर म्हणजेच खाली, नियर म्हणजेच जवळ. इन आत, ऑन वर, अंडर खाली, नियर जवळ हे विसरायचे नाही. त्यानुसारच आपल्याला इथे थिंग्सचे प्रेपोजिशन इथं लिहून घेता येईल. तर पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. पहिला पिक्चर समजून घेऊया, त्यानंतर सेंटेन्स पाहूया. जी काऊ आहे तर ती काऊ कुठं बसलेली आहे? झाडाखाली बसलेली आहे. खाली म्हणल्यावर काय येईल? अंडर येईल. खाली म्हणल्यावर काय येईल? अंडर येईल. तर काय होईल पहा. द काऊ इज रेस्टिंग डॅश डॅश द ट्री. तर जी काऊ आहे तर ती काय करत आहे? आराम करत आहे. कुठं करत आहे आराम? तर झाडाखाली करत आहे. तर येथे कुठलं वर्ड येईल पहा. इन येईल, ऑन येईल, अंडर येईल और नियर येईल. तर ही झाडाखाली बसलेली आहे. झाडाखाली, खाली या वर्ड्सला अंडर हा वर्ड येईल. झाडाखाली असं म्हणण्याला इंग्लिशमध्ये अंडर द ट्री असं म्हणतात. तर इथे काय येईल? द काऊ इज रेस्टिंग अंडर द ट्री. सेकंड वन आहे द फ्लावर्स आर अ डॅश डॅश द वेज. तर फ्लावर जे आहेत ते फुलदाणीत आहेत. फुलदाणीच्या आत आहेत. आत म्हणल्यावर काय येईल? इन हा वर्ड येईल. काय येईल? इन हा वर्ड येईल. तर आन्सर काय येईल? द फ्लावर्स आर इन द वेज. द फ्लावर्स आर इन द वेज. थर्ड वन सांगण्यात आलेला आहे पहा. द मंकी इज सिटिंग डॅश डॅश द ट्री. तर मंकी कुठं बसलेला आहे? झाडावर बसलेला आहे. कुठं? झाडावर. वर म्हणजेच काय? ऑन. वर म्हणजेच काय? ऑन. तर आन्सर काय येईल पहा. द मंकी इज सिटिंग ऑन द ट्री. द मंकी इज सिटिंग ऑन द ट्री. फोर्थ वन देण्यात आलेला आहे पहा. द गर्ल इज स्टँडिंग डॅश डॅश द विंडो. तर जी मुलगी आहे, जी गर्ल आहे, तर ती खिडकी जवळ उभारलेली आहे. कुठं? खिडकी जवळ. जवळला इंग्लिशमध्ये नियर असं म्हणतात. काय म्हणतात? नियर असं म्हणतात. तर इथे काय येईल पहा आन्सर. द गर्ल इज स्टँडिंग नियर द विंडो. फिफ्थ वन देण्यात आलेला आहे पहा. द बुक्स आर डॅश डॅश द वेज. तर जे बुक्स आहेत तर ते फुलदाणीच्या जवळ आहेत. वेजच्या जवळ आहेत. जवळसाठी नियर येईल. तर इथे आन्सर काय येईल? द बुक्स आर नियर द वेज. द बुक्स आर नियर द वेज. सिक्स्थ वन देण्यात आलेला आहे. द बास्केट इज डॅश डॅश द टेबल. जो बास्केट आहे तो कुठं आहे? टेबला वर आहे. कुठं? टेबला वर. तर वर साठी काय येईल? ऑन हा वर्ड येईल. वर साठी ऑन हा वर्ड येईल. तर आन्सर काय येईल पहा. द बास्केट इज ऑन द टेबल. द बास्केट इज ऑन द टेबल. सेवेंथ वन देण्यात आलेला आहे पहा. द बर्ड इज डॅश डॅश इट्स नेट्स. तर बर्ड कुठं आहे? पक्षी कुठे आहे? घरट्यात आहे. घरट्याच्या आत आहे. तर आत साठी काय यूज करतो आपण? इन हा वर्ड यूज करतो. काय यूज करतो? इन हा वर्ड यूज करतो. तर आन्सर येईल द बर्ड इज इन इट्स नेट्स. द बर्ड इज इन इट्स नेस्ट. एट्थ वन देण्यात आलेला आहे. द कॅट इज डॅश डॅश द टेबल. तर जी मांजर आहे, कॅट आहे, ती टेबला खाली आहे. कुठं आहे? टेबला खाली. खालीसाठी काय येईल? अंडर हा वर्ड येईल. खालीसाठी काय येईल? अंडर हा वर्ड येईल. तर आन्सर काय येईल पहा. द कॅट इज अंडर द टेबल. द कॅट इज अंडर द टेबल. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 32 वेअर डू वी फाइंड देम हा लेसन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.